अर्जुन प्रश्न विचारतो श्रीकृष्णाला की अच्छा तुम्हाला हे सगळं समजावून सांगितलं की आत्मा आहे, असा आहे, तसा आहे. हे ज्याला लक्षात येतं, याच्याकडे जो लक्ष देतो, याच्यावर जो ध्यान करतो, हे जे जे कळतं, आकळतं, उमगतं, नुसतं समजत नाही, उमजते, याला जो कमिटेड असतो, याची जो साधना करतो, असं करून जो योगिक स्थितीला पोचतो, योगी असो, योगिनी असो, स्त्री पुरुष, त्यांचं वागणं बोलणं कसं असतं है ना. तो 54वा श्लोक आहे. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितदिं किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. हा अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे. अर्जुनाने खूप प्रश्न विचारले आहे भगवद्गीतेमध्ये. 20 प्रश्न विचारले देवाला डायरेक्ट. असं तसं, इकडचं तिकडचं, असं का बरं, तसं का बरं, हे बरोबर नाही वाटत, ते समजून सांग, असं करून डायरेक्ट देवादिदेव नाही, एकदम कृष्णालाच डायरेक्ट प्रश्न विचारला आहे. कारण मित्र होता, भाऊ होता, सखा होता त्याच्याने. आणि सगळ्यात जास्त प्रश्न अर्जुनानेच विचारला आहे. धृतराष्ट्राने एक प्रश्न विचारला आहे. पहिला श्लोक गीतेच्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक प्रश्नच आहे. किम कुर्वत संजय, काय करून आलं जरा सांग बरं, संजयला विचारलं. कृष्णानेही प्रश्न विचारले आहे. 8-10 प्रश्न विचारले अर्जुनाला. शेवटचा प्रश्न कृष्ण विचारतो गीता पोथी बंद करायच्या आधी की समजलं का तुला, लक्ष दिलं का, असं तो विचारतो. असे बरेचसे प्रश्न अर्जुनाने केले. पण यातला हा महत्त्वाचा प्रश्न तो विचारतो की हे जे असतात, ज्यांना हे आकळलेलं असतं, ते बोलतात कसे, का भाषा है ना, याची भाषा आहे, ते ध्यान कसं लावतात, समाधिस्थ केश, आणि ते कसं एक दुसऱ्याशी कसं आचरण कसं करतात, म्हणजे लाईक बोलणं चालणं कसं असतं त्यांचं, ते चालतात कसे, बसतात कसे, खातात काय, म्हणजे बाहेरचे त्यांचे लक्षणं काय असतात याच्याबद्दल हा 54व्या श्लोकात होता. आणि 55वा श्लोक जिथे देव तोंड उघडतो, जसं म्हणजे याचं प्रश्नाचं उत्तर द्यायला आहे. प्रश्न एकच आहे पण त्याचे उत्तर 17 श्लोक सांगितले त्यांनी, 55व्या श्लोकापासून 72व्या श्लोकापर्यंत. आणि 72 इज द ॲव्हरेज एज इंडियामध्ये. मला असं एकदम स्ट्राईक झालं वाचत असताना. हा माझाही आवडता भाग आहे गीतेतला, खूपच प्रभावशाली, धुरंधर आहे. मला असं स्ट्राईक झालं की कदाचित एक श्लोक म्हणजे एक पायरी असेल की 55 असू शकते. 57 वर्षाचं वय झाल्यावर 57, 55, 56, 57 वाले गुण यायला हवे क्युम्युलेटिव्हली. हे सगळ्यांनी 72पर्यंत म्हणजे मरायच्या शेवटच्या श्वासापर्यंत, ॲव्हरेज लाईफपर्यंत हे सगळे गुण यायला हवे. Please share them with others. Like and subscribe to help spread the message of Krishna. Jai Shri Krishna.